आहे, आदर्श चरित्र असलेले आहे. सीतामाईकडून काय शिकावं, काय शिकावं सीतामाईकडून? अहो, ज्या स्त्रिया आपल्या पुरुषाच्या पाठीमागे खंबीरपणे उभ्या आहेत ना, त्यांचा संसार हा फुलत जातो. फुलत कशासारखा? वटवृक्षासारखा फुलत जातो. मी पाहिलेले असे संसार, मी असे संसार पाहिलेले. आणि ज्या स्त्रिया पती पुढे चाललाय, ही कुठं मागं राहिली, तो पुढे गेला, तो कुठल्या गल्लीत गेला गेला जा, तो कुठल्या बोळात गेला जा, तो कुणाबरोबर गेला जा, अशा पण काय महिला मी बघितल्या. आणि मी खरं सांगतो, आपल्या डोक्यावर एकदा अक्षता पडल्या, शुभमंगल सावधान. गंमत आहे ही, गंमत आहे का? काय त्याचा अर्थ माहित नाही, काय नाही. आपल्या अक्षता टाकल्या आणि ब्राह्मणानं शुभमंगल सावधान म्हणलं की बाय पण मोकळी झाली आणि सगळे वराडी मोकळी झाली जेवायला. ते नवरीनं कधी विचारलं नाही का हो, शेवटी शुभमंगल सावधान म्हणजे काय? सावध हो, तू त्याच्यासाठी आणि तू तिच्यासाठी. सावध हो, सावधान. या क्षणापासून आता तुम्ही एकमेकांसाठी आहात. जर तो ऑफिस वरून 6 वाजता ऑफिस सुटल्यानंतर 7 वाजेपर्यंत घरी आला नाही तर तो रस्त्यात उभी पाहिजेस. मी रस्त्यात उभी आहे, तुम्ही आहे कुठं? जर तो एखाद्या कंपनीतनं दुकानावरनं जर आला नाही तर चौकात जाऊन उभं राहिलं पाहिजे. मी चौकात उभी आहे, रिक्षा स्टँडला. चला बघू, या लवकर. मी काय सांगतोय कळते? पुरुष व्यसनी होईल, तो बिडी पिल, सिगरेट पिल, तंबाखू घरात आणल. जर चहा दिला आणि तंबाखू जर त्यानं काढली, बॅगच हातात घ्यायची. बॅग माहेरावून आणलेली, आपल्या वडिलांनी दिली बॅग, म्हणायची मळत बस बाबा तू आपला. अरे कराग्रे वसते लक्ष्मी, ह्या हातामध्ये लक्ष्मी आहे. कराग्रे वसते लक्ष्मी, कर मुले तू गोविंदम, कर मध्ये सरस्वती. कराग्रे वसते लक्ष्मी, कर मध्ये सरस्वती, कर मुले तू गोविंदम, प्रभाते कर दर्शनम. त्या हातामध्ये त्या स्त्रीनं जर आपल्या पतीनं तंबाखू घेतली, गुटखा घेतला, खर्रा घेतला, बाई बघत बसते, बघत बसते बायका. मी बघितलं तिकडे विदर्भात, आमच्याकडे खरा बिरा नाही. अहो, जर ती पार्वती असेल, जर ती सीता असेल, जर ती लक्ष्मी असेल, जर ती सरस्वती असेल, ती बॅगच घेईल. ती काय नाही बोलणार, बाबा तू खरवा खात बस, मी आपली चालले माहेराला. सरळ तिनं बाहेर पडायचं. ती म्हणत काय सांगता महाराज, तुम्ही तुम्हाला बोलायला सोपं आहे, माहेराला लागत. आणि तिकडे कुणी आमचं सगळं सांभाळ. अहो, तुम्ही नुसती ऍक्शन करा, नुसती ऍक्शन. नुसती रिक्षा पकडा आणि स्टेशन पर्यंत जा, नुसती बॅग घेऊन. बघा माग पळत येतोय, त्याला चहा पण आठवल आणि त्याला भाकरी पण आठवल. तो म्हणाला ही जर गेली तर माझं खर्रा मरू दे, माझं चहा कुठं मला मिळेल, भाकरी कुठून मिळणार? तुम्ही करून बघा. पती आणि पत्नी, आणि पत्नी सुद्धा जर काय चुकीचं वागत असेल तर पतीला ठासून सांगता आलं पाहिजे. नाही म्हणलं तर बायको आहे, आता आयुष्यभर हिच्या बरोबर राहायचंय, तर तिला कसं बोलू? आणि आई जर काय चुकीची वागत असेल तर आईनं जन्म दिलाय, आता तिला कसं धाडस पाहिजे पुरुषामध्ये. आई जर असेल आणि ती जर चुकत असेल, आई तू इथं चुकतेस. आणि पत्नी असेल तर पत्नीला सांगितलं पाहिजे तू इथं चुकतेस. सियावर रामचंद्र की जय, पवन सुत हनुमान की जय. राम सीता वल्कल धारण केली. लक्ष्मणानं बघितलं, लक्ष्मणानं बघितलं एकच लक्ष, फक्त राम. डोळ्यात पाणी आणलं नाही, ताटपणे आपल्या आईकडे गेला आणि आईला विचारलं कोण आई? लक्ष्मणाच्या आईचं नाव काय? सुमित्राकडे गेला आणि आईला विचारलं नाही. आईला लक्ष्मण म्हणाला मी रामाबरोबर जातो. आईने सांगितलं रामाबरोबर जाऊ नको तू, प्रभू रामराय सीतामाईला 14 वर्ष तुझ्या बरोबर घेऊन जा. त्यांना
काटा टोचलं नाही पाहिजे एवढी तू काळजी घ्यायची. सियावर रामचंद्र की. नाहीतर एखादी दुसरी आई असती तर म्हणली असती तुला कुठं दिलाय, तुला कुठं त्या वरात तुला समाविष्ट केलाय, तू कशाला 14 वर्ष उगाच पायपीट करतो बाबा. पण ती सुमित्रा होती. तुझ्या बरोबर प्रभूला घेऊन जा बघा. आणि मग पुढं राम, लक्ष्मण आणि देशपांडे माऊली. हो म्हणजे देशपांडे माऊली म्हणजे पुढे राम, लक्ष्मण, सीता. श्रीराम जय राम, जय जय श्रीराम. चार लोक त्यांच्या मागे पाठवा. श्रीराम जय राम, श्रीराम जय राम, जय राम. श्रीराम जय राम, जय जय राम. श्रीराम जय राम, जय 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 श्रीराम, जय राम. श्रीराम. देशपांडे माऊलीया. जय राम, जय जय श्रीराम, राम. जय राम, जय जय श्रीराम, राम. श्रीराम जय राम, जय जय श्रीराम, राम. श्रीराम जय राम, जय जय श्रीराम, प्रभू राम, राय, सीतामाई, लक्ष्मण वनामध्ये चालू लागले. चला असं राऊंड मारून घ्या. चला खाली जा, खाली जा, असं राऊंड मारून घ्या. राम जय राम, वनामध्ये निघाले. जय श्रीराम, राम. काय बाप्पा हो. संबंध अयोध्या आणि अयोध्येमधली सर्व मंडळी, सर्वजण प्रभू रामरायाच्या, सीतामाईच्या हो आणि लक्ष्मणाच्या पाठीमाग सचिवानं रथ, आणि रथामध्ये प्रभू श्रीराम. कोणती वस्त्र नाही हो, वल्कले धारण केली. प्रभू श्रीरामानं वल्कले धारण केली म्हणून सीता आई साहेबांनी वल्कले धारण केली. लक्ष्मणानं सुद्धा वल्कले धारण केली आणि वल्कले धारण करून वनाच्या दिशेने निघाले. आणि वनात निघाल्यानंतर संबंध अयोध्येमधली सर्व मंडळी त्यांच्या पाठीमाग राम 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 राम. राजा दशरथ फक्त रामाचाच काय करत होता, फक्त रामालाच आठवत होता. माझा राम, माझा राम, माझा राम. माय बाप हो. शेवटी प्रभू राम राय आणि सीतामाईसह परत वनागमन केलं. तेव्हा रागाच्या भरात राजा दशरथ कसा बसा उठला आणि कैकेकडे बोध करून सांगितलं. कुलनाशिनी हा शब्द वापरला कैकेला. तू कुलनाशिनी आहेस, तू कुलनाशिनी आहेस. माझ्या रामाला तू वनात पाठवलंस. अरे माय बाप हो. तसा धाड दिशी तर का पुन्हा राजा दशरथ जमिनीवर कोसळला. सूर्यवंशी नारायणा, सूर्यवंशी नारायणा, सूर्यवंशी नारायणा, सूर्यवंशी नारायणा, सूर्यवंशी नारायणा, सूर्यवंशी नारायणा,
जातो वना माझा राघव जातो वना सूर्यवंशी नारायणा सूर्यवंशी नारायण माझा राघव जातो वना राघवा हे राघवा 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 हे राघवा राघवा माझा राघव जातो वना माझा